आज किचनमध्ये काय चाललंय कुणी विचारलं तर सरळ सांगायचं, बिर्याणीचा मामला आहे भाऊ, डिस्टर्ब नको. कारण आज बनणार आहे आपली मुंबईची चटपटीत चिकन बिर्याणी. सगळ्यात आधी चिकन घेतलं, त्याला लावली हळद आणि मीठ. आत्ता हे चिकन थोडा वेळ मॅरिनेट होऊ द्यायचं, कारण चिकनला पण थोडा वेळ द्यावा लागतो. आपल्यासारखे लगेच रिझल्ट मिळत नाही भाऊ, थोडं थांबा, मसाला आतपर्यंत जाऊ द्या. आत्ता घेतले 6 ते 7 कांदे, उभे कापले आणि गरम तेलात सोडले. कांदा तळताना एक गोष्ट लक्षात आली, आपण कांदा नाही तळत, आपण पेशन्स तळतोय. थोडा कमी झाला तर कच्चा, थोडं जास्त झाला तर जळका, म्हणून परफेक्ट गोल्डन ब्राऊन. आणि हा गोल्डन झाला की याला म्हणतात बरिस्ता. हा बरिस्ता कॉफी देत नाही, पण बिर्याणीला असा फ्लेवर देतो की कॉफी विसरायला होईल. दुसऱ्या बाजूला पाणी गरम करून ठेवलं, त्यामध्ये थोडं तेल, थोडंसं तूप, खडे मसाले, मिरची, लिंबू आणि थोडं मीठ. म्हणजे साध्या पाण्याला पण आपण सांगितले, आज तुझं काम इम्पॉर्टंट आहे, उगच साधं पाणी राहू नकोस. बासमती राईस आधीच सोक करून ठेवला होता, तो उकळत्या पाण्यात टाकला आणि राईस शिजवून घेतला. पण लक्षात ठेवा, राईस असा हवा की ग्रेन दिसला पाहिजे, भाताचा गोळा नाही. म्हणून शिजल्यावरती लगेच परातीत पसरवून घेतला, नाहीतर सगळे राईस एकमेकांना चिटकले की बिर्याणीमध्ये सोशल डिस्टन्सिंग संपलं समजा. आत्ता कढईमध्ये तेल गरम केले, कांदे टाकले, मग 3 ते 4 टमॅटो, थोडी हळद, कांदा लसूण मसाला साधारण 3 ते 4 मोठे चम्मच, आणि मग सुहाना चिकन बिर्याणी मसालाची एंट्री. मग थोडा बरिस्ता, थोडी कोथिंबीर, थोडा पुदिना आणि सर्व मिश्रण छान परतवून घेतले. आणि या बेसमध्ये 200 ग्राम दही टाकलं. यामुळे ग्रेव्ही झाली क्रीमी आणि आली हलकी आंबटसर चव. आत्ता हा मसाला शिजायला लागला आणि असा वास सुटला ना की किचनमध्ये आपण स्वयंपाक करतोय की बिर्याणी सेंटर चालवतोय काही कळेना. मला तर वाटलं आत्ता कुणीतरी दरवाजावर येऊन विचारेल, भाऊ पार्सल मिळेल का. आत्ता चिकन आपण कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं, 2 शिट्ट्या आणि चिकन एकदम टेंडर. आता चिकन आणि त्याचा स्टॉक दोन्ही आपल्या मसाल्यामध्ये टाकले. ही प्रोसेस बघून काही जण म्हणतील, हे काय नवीन, हा काय प्रकार. पण टेन्शन नको, हा काही रँडम प्रयोग नाही, ट्राईड अँड टेस्टेड आहे भाऊ. म्हणून तुम्हीही एकदा करून बघा आणि जमलं तर कमेंटमध्ये लिहा, रोहन भाऊ सेटिंग जमली बरं का. आत्ता चिकनमध्ये मसाला एकदम मुरला होता आणि आत्ता वरून आपला मोकळा मोकळा राईस छान पसरवून घेतला. या बिर्याणीमध्ये एकच लेअर, कारण आपल्याला बिर्याणी बनवायची आहे, इमारत नाही. मग लिंबाच्या पाण्यामध्ये थोडी हळद मिक्स केली आणि ती वरून राईसवर शिंपडली आणि राईसला आला एकदम सुंदर गोल्डन कलर. अरे वा, आत्ता बिर्याणी स्वतःच म्हणत होती, बस आत्ता माझा फोटोशूट करा. आत्ता वरून आपला क्रिस्पी बरिस्ता, मग फ्रेश पुदिना आणि भरपूर कोथिंबीर. आत्ता बघा, खाली चिकन, वर राईस, मध्ये मसाला आणि वर बरिस्ता. म्हणजे लग्नात वराला जसं सजवतात ना, तशी बिर्याणी सजवली. आत्ता झाकण लावलं आणि कढई ठेवली तव्यावरती, कारण बिर्याणीला डायरेक्ट हीट नको, तिला हळूहळू प्रेमाने शिजवायचं असतं. पण घरात एक छोटासा इश्यू होता. मम्मी पप्पा म्हणाले स्मोक नको आणि आम्ही स्मोक पाहिजे, म्हणून त्यांच्यासाठी वेगळी बिर्याणी आणि माझ्यासाठी आणि शिल्पासाठी एकदम स्मोकी दम. घरात बिर्याणी बनवताना रेसिपीपेक्षा घरच्यांची पसंती मॅनेज करणं जास्त अवघड असतं भाऊ. 15 ते 20 मिनिटांनी आत्ता तो मोमेंट आला. झाकण उघडलं आणि भाई साहब, काय अरोमा. राईस एकदम मोकळा, चिकन एकदम ज्युसी आणि टेंडर, बरिस्ता एकदम क्रिस्पी,
पुदिनाचा फ्रेश फ्लेवर आणि आपला स्मोकी टच. एकदम मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम झकास. आता बिर्याणी प्लेटमध्ये घेतली. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आहे रिव्ह्यू टाईम आणि आज आहे आपल्यासमोर मुंबईची प्रसिद्ध चटपटीत बिर्याणी. मी ह्याला मुंबईची बिर्याणी बोलली आहे कारण की मुंबईची बिर्याणी युजली खूप चटपटीत असते. तुम्ही इथे बघू शकता की आपल्या इथे बरिस्ता आहे. हा राईस आपला बासमती चावल आहे आणि जसं की तुम्हाला थोडेफार याच्यामध्ये खडे मसालेही दिसत आहेत. आणि कनिष्कला पण बिर्याणी पाहिजे, तो पण तिथून मागून कॅमेऱ्याच्या मागून बोलतोय त्याला बिर्याणी पाहिजे, पण हो त्याला थोडा टाईम आहे. तर मला असं वाटतं वेळ न घालवता पहिलं मी टेस्ट करतो आणि मग आपण बोलूया. मस्त गरमागरम बिर्याणी आहे. तुम्ही जर आहे ना ह्याला या चिकनच्या पीसला जर बरोबरशीर बघितलं ना तर ह्याला जो लागलेला मसाला आहे ना तो पूर्णपणे आतमध्ये गेलेला आहे आणि पूर्णपणे आतमध्ये मुरलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याण्या असतात. म्हणजे जसं बघायला गेलं की हैदराबादी बिर्याणी असते, लखनवी बिर्याणी असते, पण ही स्पेशल आपली मुंबईची महाराष्ट्रीयन बिर्याणी आहे. आणि मला असं वाटतं की मुंबईमध्ये जर आपण कुठे गेलो, कॅफेजमध्ये गेलो किंवा बिर्याणी सेंटरमध्ये गेलो तर तुम्हाला मॅक्सिमम तुम्हाला ह्या टाईपचीच बिर्याणी भेटणार. आणि जिथे बऱ्याच ठिकाणी ना तुम्हाला ती तव्यावरती बनलेली बिर्याणी दिली जाते, त्याच्यावरती गुलाबजल छिडकलं जातं, केवडा जल वगैरे. मला पर्सनली तशीवाली बिर्याणी आवडत नाही. ही जी बिर्याणी आहे ना ही खरी मुंबईची बिर्याणी आहे. तुम्हाला म्हणजे खरोखरच जर ही बिर्याणी खाल्ली ना तर मला असं वाटतं की तुम्ही बाहेरून पण बिर्याणी मागवणार नाही. घरी रोजच मला असं वाटतं की तुम्ही रोजच बिर्याणी खा. अजून एक घास घेतो आणि तुम्हाला सांगतो. आपण राईस शिजवताना ना तुम्ही जर बरोबरशीर बघितलं ना तर आपण खडे मसाले टाकलेले आणि ह्याचा जेव्हा मसाला शिजत होता तेव्हा तुम्ही बघितलं असेल आपण कांदा लसूण आपला जो मसाला आहे त्याचा पण प्रयोग केलेला आणि सुहानाचा बिर्याणी मसाला यूज केलेला. आम्ही कुठला ब्रँड प्रमोट करत नाही आहे. ॲक्च्युली आपला जो बिर्याणी मसाला होता तो संपलेला होता आज आणि सुहानाचा आम्ही वापरला. खूप चांगला असतो, तुम्ही एक वेळा ट्राय करून बघा. बिर्याणी चटपटीत चव आहे ना. बिर्याणी कधी तिखट किंवा मीडियम तिखट अशी कधीच नसते. बिर्याणी ही चटपटीतच असते. तुम्ही जर बघाल ह्या बिर्याणीमध्ये पण ना पुदिना आहे, कोथिंबीर आहे. बिर्याणीचा हा जो चावल आहे त्याला कलर आहे, हा नॅचरल कलर आहे. हा हळदीने आपण दिलेला हा कलर आहे. म्हणजे लोक मला माहिती नाही आजकाल कलर वगैरे यूज करतात, पण हे नॅचरली जर एवढं चांगलं बनत असेल आणि ह्या राईसच्या आतमध्ये पर्यंत ह्याचा फ्लेवर गेलेला आहे बिर्याणीचा. अँड दिस इज द बिर्याणी. खरी बिर्याणी हीच आहे. असं मला थांबवतच नाही. प्रत्येक घास खातोय ना अशी वेगवेगळी टेस्ट येते प्रत्येक ह्याच्यामध्ये. थोडं सुकंवालं राईस टाईप असं खाल्लं तर एक वेगळी टेस्ट आहे. परत चिकनचं आपण जरा खाल्लं तर चिकनचा जो मसाल्याचा जो फ्लेवर येतो आहे ती एक वेगळी टेस्ट आहे. खरं ब्रिलियंट आपली घरगुती पद्धत आहे आणि मुंबई स्टाईलची बिर्याणी आहे. तुम्ही एक वेळा ह्या स्टाईलनी नक्की तुम्ही बिर्याणी करून बघा. तुम्ही बाकी सगळे बिर्याणी फेल आहे ह्याच्यासमोर. म्हणजे तुम्ही साऊथमध्ये जर जाल तर तिथे फ्राईड चिकनवाली बिर्याणी असते, लखनवीची आपली लेअरवाली असते, ही पण आपली लेअरवालीच आहे. हैदराबादची एक स्पेशल एक वेगळी चव असते. मुंबईची बिर्याणी ही वेगळ्याच लेवलवरती आहे आणि खरोखरच खात गेलं तर खातच राहावं असं वाटतं, थांबावं असंच वाटत नाही. खूपच मला म्हणजे मी रायता पण घेतलं नाही. तुम्ही बघताय रायता बनवलेला आहे पण मी घेतलेला नाही आहे कारण की मला बिर्याणीचं रिव्ह्यू पण करायचा होता आणि तुम्हाला सांगायचं एवढं होतं बिर्याणीबद्दल की काय सांगू. तर प्रोसेस नक्की तुम्ही बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की तुम्ही घरी बनवता बिर्याणी ती कशी बनवता आणि आमच्या पद्धतीने आपल्या पद्धतीने मुंबईच्या स्टाईलनी तुम्ही नक्की एक वेळा बनवून बघा आणि आम्हाला नक्की सांगा. तोपर्यंत मी हे सर्व संपवतो आणि असाच तुमचा साथ आम्हाला देत राहा आणि अमृतसागर्स वर्ल्डला लाईक, शेअर, फॉलो करा, आमच्या व्हिडिओला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद. तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा.
आणि बिर्याणी जमली तर कमेंटमध्ये लिहा, भाऊ आज घरात बिर्याणीचा माहोल होता. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अमृतसागर्स वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भन्नाट फूड व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.